नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा बाजारभावाविषयी एक महत्त्वाची मोठी अपडेट आहे. तर आज दिनांक 25 फेब्रुवारी 2021 चालू बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणत्या बाजार समितीमध्ये आज रोजी भाव वाढले, कमी झाले, आवक कशी होती, सरासरी दर कशा आहे, संपूर्ण सविस्तर अपडेट बघणार आहोत. दुसरी महत्त्वाची मोठी अपडेट म्हणजे कांद्याचे भाव 5,000 पर्यंत चालू आहे. नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये चालू आहे, कुठे चालू आहे. आणि तिसरी महत्त्वाची मोठी अपडेट म्हणजे कांद्याचे भाव कालपासून कमी झालेले आहेत. नेमकी कोणत्या बाजार समितीमध्ये झालेले, का झालेले, का त्या पाठीमागचं कारण काय आहे, भाव कमी होण्याचं कारण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि कांद्याचे भाव कमी होण्याचं कारण बघणार आहोत, वाढण्याचं कारण बघणार आहोत. सविस्तर संपूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला नक्कीच व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन आले असाल तर टेक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळच इथला बेल आयकॉन म्हणजेच घंटा दाबायला विसरू नका, कारण की अशा प्रकारचे ताज्या आणि महत्त्वाच्या बाजारभावाविषयी अपडेट आपण घेऊन येत असतो. तर शेतकरी मित्रांनो, अगोदर बघूया कांद्याचे भाव कमी का झाले, नंतर बघूया वाढणार का, तर त्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे. तर शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती चालू आठवड्यात म्हणजे सोमवारी 22 फेब्रुवारी निघालेल्या लाल कांद्याच्या तुलनेने बुधवारी म्हणजे कालच 24 फेब्रुवारी रोजी 500 रुपयाची घसरण झाली असून लाल कांद्यास सर्वोच्च 3700 बाजारभाव मिळालेला आहे. तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, कालच या ठिकाणी बघितलं तर उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल भावामध्ये 22 तारखेच्या तुलनेने घसरण बघायला भेटली होती. ती कारण काय आहे, तर त्याचं कारण असं आहे, गेल्या आठवड्यात येथील बाजार समितीत लाल कांद्याची आवक घटल्याने व इतरत्र मागणी वाढल्याने कांद्याचे बाजारभाव 4205 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. तेच बाजारभाव चालू आठवड्यात सोमवारी तसेच होते. दरम्यान गोरखपूरमधून कांदा भाव 45 ते 48 रुपये, गुजरात भावनगर इथून येणारा कांदा 40 रुपये आणि बंगालमधून येणारा कांदा 25 रुपये किलोच्या हिशोबाने ठोक बाजारात विकला जात आहे. तर त्याचं कारण हे आहे, कारण की महाराष्ट्राचा जो कांदा आहे तो चांगल्या भाव, त्या कारण मागणीच्या तुलनेने पुरवठा कमी होता. परंतु इतर शेजारील जे राज्य आहे, जसं की गुजरात असो किंवा गोरखपूरचा कांदा असो आणि बाहेर बंगालचा कांदा असो, हा कांदा कमी भावाने या ठिकाणी विकला जात आहे. कारण की त्याचं कारण वेगळं असू शकतं आणि महत्त्वाचं तो कमी भावाने विकला जात आहे. आणि तो कमी भावाने विकला जात असल्यामुळे ग्राहकांची पसंती त्याच्याकडे वळत आहे. आणि त्या कांद्याच्या विकत असल्यामुळे महाराष्ट्राचा कांदासुद्धा कमी भावाने विकला किंवा घेतला जात आहे. त्या पाठीमागचं हे कारण आहे. शेतकरी मित्रांनो, या पाठीमागचं हे कारण तुम्हाला सविस्तर सांगितलं आहे भाव कमी होण्याचं. आणि जर गुजरातचा कांदा, त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता बंगालमधून येणारा कांदा किंवा गोरखपूर या ठिकाणून येणारा कांदा, जर आवक त्या ठिकाणची कमी झाली, पुन्हा एकदा भावामध्ये उसळी येऊ शकते. याविषयी तुमचं मत काय? माझं मत या ठिकाणी सांगतो आहे की भावात थोडी उसळी येऊ शकते, भाववाढ होऊ शकते. परंतु कितव्या महिन्याला तुम्हाला सांगितलं आहे, कारण की मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भाववाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवीन नवीन उन्हाळ कांदा आहे तो येण्यास बाजारात सुरुवात होणार आहे चांगल्या प्रकारे. आतासुद्धा येत आहे, परंतु थोडी आवक कमी आहे. परंतु एवढा काही फरक त्याचा पडणार नाही. परंतु जो गुजरात किंवा गोरखपूर बंगालचा कांदा येत असल्यामुळे भावात आज किंवा काल या ठिकाणी घसरण झाली होती. आज काय बाजारभाव निघत आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. दुसरा राहिला विषय, कांद्याचे भाव वाढणार तर का वाढणार. शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, तर कांदा उत्पादकाची भीती, येत्या महिन्याभर लाल कांद्याची आवक टिकण्याचा अंदाज असून त्यानंतर लगेच उन्हाळ कांदा, गावठी कांदा बाजारात येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे बाजारभाव अजून कमी होतील की काय, याबाबत कांदा उत्पादकाची भीती निर्माण झालेली आहे. नेमकं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटतंय की कांद्याचे भाव कमी होऊ शकतात. येथील कांद्यास मागणी असलेल्या गुजरातमधील भावनगर व महुवा येथील बंगालमधील सुखसागर आदी ठिकाणी स्थानिक कांदा आवक येण्यास सुरुवात झाली असून स्थानिक कांदा दराच्या तुलनेने तेथील कांदा कमी दरात उपलब्ध होऊ लागला आहे. परिणामी त्या राज्यात मागणी घटल्याने कांदा दरात घसरण झाली आहे. तर संजय देवरे कांदा व्यापारी आहे उमराण्याचे, एकंदरीत कांद्याचे भाव कमी होण्याचं कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तर आता बघूया कांद्याचे भाव कमी होण्याचं कारण आपण अगोदर बघितलं आहे. आता सविस्तर तुम्हाला ते पटलं आहे. आता बघूया कांद्याचे भाव वाढणार तर कितव्या महिन्याला वाढणार, का वाढणार आणि कांद्याचे भाव 5,000 कुठं चालू आहे ते सविस्तर संपूर्णपणे बघणार आहोत. तर काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात, आता बघूया भाव वाढण्याचं कारण. काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला होता, त्यामुळे कांद्याचे पिकाचे मोठे नुकसान झाले होते. ठोक बाजारात कांद्याची आवक कमी झाली होती, त्यामुळे आता कांद्याचे भाव वाढ झाली आहे.
इतकेच नाही तर डिझेलचे दर वाढले, माल भाड्यातही वाढ झाली, त्यामुळे सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. परंतु शेतकऱ्यांना सुद्धा अवकाळीचा फटका बसलेला आहे, हे कधी विसरायचं नाही. परंतु ही भाववाढ झाली म्हणजे सरकारने कुठल्या प्रकारचे निर्बंध लादावे किंवा परदेशी कांदा आयात करणे, व्यापारावर छापे मारणे किंवा निर्यातबंदीसारखा निर्णय घेणे हे कितपत योग्य आहे, त्याविषयी भारत दिघोळे कांदा शेतकरी म्हणून काय सांगतायत. तर कांद्याचे बाजारभाव आज जरी वाढत दिसले असले तरी केंद्र सरकारने कुठलेही निर्णय घेत कांद्यावर निर्बंध लादू नयेत. गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक भुरदड सोसावा लागला आहे. तसेच गेल्या 4-5 दिवसात पूर्वीही अवकाळी पाऊस महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यातच आणि ठिकठिकाणी उन्हाळा कांद्याचा फटका बसल्यामुळे कांद्याची आवक मंदावलेली आहे. त्यामुळे आज जरी कांद्याचे बाजारभाव वाढलेले दिसले असले तरी कांदा उत्पादन शेतकऱ्यांना यातून काही फायदा होणार नाही. भारत दिघोळे कांदा उत्पादक शेतकरी म्हणून त्यांचं मत मांडत आहे. आणखीन कांद्याचे भाव का वाढले त्याचं कारण या ठिकाणी बघू शकता. मध्यंतरी एक म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पर्यटकांना मिळालेली चालना, 2 म्हणजे हॉटेल रेस्टॉरंटमध्ये कांद्याच्या मागणीत झालेली वाढ, 3 म्हणजे निर्यात खुली असल्याने मागणीच्या तुलनेने कांद्याची देशांतर्गत पुरवठा घटला, त्यामुळे कांद्याचे भाव वाढले. हे तुम्हाला सविस्तर संपूर्णपणे तुम्हाला दाखवलेलं आहे. आता बघूया महत्त्वाचा मुद्दा राहिला, कांद्याचे भाव 5,000 कुठे चालू आहे हे तुम्हाला सविस्तरपणे आता दाखवतो आहे. शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही बघतच असणार आहात. एकंदरीत शेतकरी मित्रांनो 45-48 रुपयापर्यंत, सॉरी मित्रांनो 45 ते 48 रुपये कांदा या ठिकाणी गोरखपूरचा घेतला जातो, गुजरातचा 40पर्यंत, बंगालचा 25 रुपयापर्यंत घेतला जात आहे. परंतु एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. किरकोळ बाजारात सध्या कांदा 60, 65, 75 रुपयापर्यंत मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्ये गेलेला आहे. तर अशा प्रकारची ही सविस्तर अपडेट आहे. त्यामध्ये कांद्याची भाववाढ मोठी झालेली आहे आणि छोट्या किरकोळ बाजार समितीमध्ये झालेली आहे. परंतु ठोक बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना 4500 पर्यंत किंवा 3500 रुपयापर्यंत जास्तीत जास्त आहे. सरासरी 2500, कमीत कमी 200, 300, 500 रुपयापर्यंत सुद्धा बाजारभाव चालू आहे. अशा प्रकारची ही सविस्तर अपडेट आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कशा प्रकारचं भाव भेटतो आहे आणि कशा प्रकारचे किरकोळ बाजार समित्यामध्ये भाव वाढले, परंतु शेतकऱ्यांच्या हातात किती भाव पडतो हे सविस्तरपणे तुम्हाला समजलंच असणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यंदा कांद्याचे भाव 5 नाही 6-7 हजार जरी झाले, परंतु शेतकऱ्यांना त्याचा फायदा कुठल्या प्रकारचा होणार नाही, कारण की झालेला खर्च एवढा आहे. अवकाळी पाऊस, त्याचबरोबर मित्रांनो निसर्गाची अवकृपा, हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. औषधी झालेली फवारणी कांदा पिकावर, वातावरण बदलामुळे कर्करोग, बरेचसे रोगामुळे शेतकरी त्रस्त आहे आणि अस्मा आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी पूर्णतः नभूत झालेला आहे. अशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती आहे. सरकारनं कुठल्या प्रकारचा निर्णय घेऊ नका ही विनंती कांदा उत्पादक शेतकरी वारंवार करतो आहे. महत्त्वाची ही अपडेट तुम्हाला सविस्तर संपूर्णपणे दाखवलेली आहे. नेमकं कुठे वाढलेले आहे भाव, कसे वाढलेले आहे, कोणत्या बाजारात वाढले, किरकोळ ठोक बाजार समितीमध्ये कसे बाजारभाव चालू आहे आणि कशामुळे भाव नेमके घसरले, काय कारण असू शकतं. त्या ठिकाणी कांदा शेतकरी किंवा कांदा व्यापारी या ठिकाणी त्यांचं मत मांडलेलं आहे. त्याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा खाली कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता. महत्त्वाचा व्हिडिओ होता, तुमच्यापर्यंत मी पोहोचवला. व्हिडिओ असेल किंवा कांदा व्यापारी उमराण्याचे संजय देवरे यांनी त्यांचं मत मांडले आहे त्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीविषयी. तर नेमकं त्यांनी त्यांचं मत मांडून दाखवलं आहे की आमच्या बाजार समितीमध्ये कशा प्रकारचे भाव कमी झाले, का झाले, त्याचं कारण सुद्धा सांगितलं आहे. आणि सविस्तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी सध्याची परिस्थिती आहे. गुजरातचा कांदा येत आहे, बंगालचा, त्याचबरोबर मित्रांनो इतर प्रकारचे बाहेर राज्यातील कांदे महाराष्ट्रामध्ये दाखल होत आहे. त्याचं कारण म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये यंदा आवकेत घट होती. 50% किंवा 60% यंदा आवक लागवड कमी झाली होती, त्यामुळे या ठिकाणी भाववाढ झाली होती. नाहीतर या महिन्यामध्ये या ठिकाणी एवढी भाववाढ नसते. मागच्या वर्षी तुलनेने तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे दुपटीने भाववाढ यंदा झालेली आहे. तर एकंदरीत अशा सध्याची स्थिती आहे आणि ज्यामध्ये शेतकऱ्यांना यंदा फायदा भाववाढ जरी असला, परंतु तुम्हाला सर्वसामान्य लोकांना वाटत असेल भाव वाढले शेतकऱ्यांना फायदा होतोय, परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही, अशी सध्याची स्थिती निर्माण झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओविषयी तुमचं काय मत आहे? भाववाढ झाली तर का झाली, त्या कारण तुम्हाला पटले किंवा भाव कमी झाले तर त्याविषयी कारण तुम्हाला पटले असेल तर नक्की खाली कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता. महत्त्वाचा व्हिडिओ असल्या कारणानं तुमच्यापर्यंत मी पोहोचला आणि आपला हा व्हिडिओ जास्तच मोठा होत असतो, दररोजच जास्त मोठा होत असतो. आणि मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ असल्या कारणानं तुमच्यापर्यंत मी पोहोचला. व्हिडिओ जास्त मोठा झाला असल्या कारणानं तुमच्या
तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपले आजचे चालू लाईव्ह बाजारभाव बघण्याचे राहून गेलेले आहे. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव, सोलापूर, येवला, पिंपळगाव, राहुरी, महाराष्ट्र कांदा बाजार समितीच्या लाईव्ह अपडेट्ससह आपण बाजारभाव बघणार आहोत. नेमका आज कांदा दरात आणखीन घसरण होते का सुधारणा होते त्याविषयी थोडक्यात अपडेट आपण लाईव्ह बाजारभावाच्या अपडेट्स तोपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. तर तुम्हाला त्यासाठी लाईक करायचं आहे. चॅनलवरती जर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेला बेल आयकॉन म्हणजेच घंटा दाबायचा आहे आणि ऑल सर्व या ऑप्शनला नक्की सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून मी जेव्हा काही व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. तर धन्यवाद तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. लाईकसुद्धा तुम्ही केलं, सबस्क्राईबसुद्धा केलं आहे. तर भेटूया पुढील नवीन अपडेट्स. तोपर्यंत थांबूया. जय महाराष्ट्र, जय शिवराय. लाईक, सबस्क्राईब आणि या ठिकाणी कमेंट करायची आहे.